कमीत कमी 20 वर्ष होत आले ही संस्था। सुंदर असा सोहळा। जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण माझ्या कवटे गावातील श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नाथ साहेबांचा आज जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस साजरा करत असताना आज देवाचं येणं होत आहे। प्रत्येक गावाच्या क्षेत्राचा क्षेत्रपाल म्हणजे श्री भैरवनाथ कीर्तन झाल्यानंतर तुम्ही भावांनो बघू शकता आता पंत्या सर्व इथं अतिशय सुंदर सजावट केली आहे। सर्व पंत्या पेटवण्याचं चाललेलं आहे। आपल्या जीवनामध्ये दीपोत्सव हा सगळ्यात महत्त्वपूर्ण होत आहे। शांत बसा 2 मिनिटं सर्वांनी। पाहू शकता अतिशय उत्साहात नाथांचा जन्मोत्सव सोहळा पार पाडलेला आहे आणि सर्व भक्त नाथांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। रात्री जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर नाथ साहेबांचा सकाळी लवकर आरती संपूर्ण केली जातं आणि त्यानंतर ग्राम प्रदक्षिणा तुम्ही बघू शकता। आपल्या गावाला आता संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा ही कशा प्रकारे असते ते संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इथं भावाला बघू शकता तुम्ही विणकरी आणि तुळशी ज्यांनी घेतले आहे त्यांचं पूजन जिथलं रस्त्याच्या इथं ज्यांचं घर आहे ते प्रत्येक जण त्यांचं पूजन करत असतं। तुम्ही बघू शकता पालखी आली, प्रत्येक ग्रामस्थाच्या घरापाशी पालखी आल्यानंतर पालखीचे पूजन पालखी ज्यांनी घेतले आहे त्यांचे पूजन केले जाते। तुम्ही पाहू शकता
नमस्कार. आपली ही जी तुम्ही धान्य गोळा करताय ती कशासाठी करताय काय सांगतात? आज जन्मोत्सव निमित्त आपली ग्राम प्रदक्षिणा चालू आहे. आज आपल्या गावामध्ये 7 दिवसापासून भरोना जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तर या सप्ताहासाठी विठ्ठल वारकरी संस्था झिरपवाडी यांचे 40 विद्यार्थी आज 7 दिवस झाले आपल्या गावात आहेत. तर आपण गावामार्फत त्यांना हे धान्य जमा करून त्यांच्या संस्थेला देणार आहोत. यासाठी हा धान्य जमा केलेला आहे. आता संपूर्ण गावाला प्रदक्षिणा ही ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे अतिशय उत्साहात. की आता तुम्ही पाहू शकता मंदिरात आत घेऊन चाललेले आहेत. नाथांची मंदिरातील आरती झाल्यानंतर बाहेरच्या मंदिराच्या बाजूला इथे बघू शकता तुम्ही कीर्तनाचा सोहळा पार पाडला जातो. सुंदर असा सोहळा संपन्न झालेला आहे. आताच तुम्ही बघितलं असेल कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आता महाप्रसादासाठी सर्व महिला जेव्हा बसलेल्या आहेत तिथं पाहू शकता स्वयंपाक अतिशय सुंदर केलेला आहे. तो आता वाढण्याचा चालू आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो. याचा शेवट महाप्रसादाने केला जातो. तुम्ही बघू शकता जेवढा तुम्हाला सोहळा कशा प्रकारे असतो ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.